वेलकम स्टुडंट्स. आपण लास्ट लेक्चरमध्ये मिसलेनियस 4A डिटर्मिनंट्स आपण पाहतोय. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो होता तो MCQचा क्वेश्चन होता. ते 10च्या 10 मी प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 2 त्यातून बघायला सुरू करूया. यात मात्र काही बरेचसे सोपे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला सगळ्यांना करू शकतात. फर्स्ट क्वेश्चन बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचं तुम्हाला. इव्हॅल्युएट फर्स्ट d equals determinant 2 minus 5 7 5 2 1 आणि 9 0 2 हा डिटर्मिनंट तुम्हाला सिम्प्लिफाय करायचा. त्याच्यात काही प्रॉपर्टी वापरायच्या आहेत काही नाही. बघा 2 into bracket 2 to the 4 minus 0 by changing the sign 5 into bracket 5 to the 10 minus 9 plus 7 into bracket plus 7 0 minus 18. So 2 into bracket 4 हा डिफरन्स 4 आला प्लस 5 into bracket हा डिफरन्स 1 आला आणि 7 into bracket minus 18. 4 to the 8 5 1 the 5 plus into minus minus 18 6 18 7 the 126. 8 plus 5 13 minus 126. 126 मधून 13 गेले 113. तर मोठ्याचं साइन म्हणजे मायनस. सो फायनल आन्सर केलं तर येईल निगेटिव्ह 136. ओके 130. अशा प्रकारे तुम्ही त्यातला सेकंड क्वेश्चन जो आहे तो मात्र स्वतः सॉल्व करा. ओके त्यातला सेकंड तुम्ही स्वतः करू शकाल. दुसरा क्वेश्चन काय विचारला. सेकंड क्वेश्चन. Evaluate the determinant along the second column. Evaluate the determinant along the second column असं विचारलं. काय करायला सांगितलं तुम्हाला मी आठवलं का बघा. तुम्हाला जो काही डिटरमिनंट दिलाय तो पहिल्यांदा लिहून घ्यायचा. क्वेश्चन नंबर 2 1 minus 1 2 त्यानंतर 3 2 minus 2 त्यानंतर 0 1 minus 2 हा आधी डिटरमिनंट लिहायचा आणि तुम्हाला त्यांनी सेकंड कॉलमनं तो एक्सपांड करायला सांगितलंय. आता तुम्हाला सेकंड कॉलमला काय करायचं आपल्याला एक्सपांड करायचं. मी काय झालं सांगितलं आठवतं तुम्हाला. AC असं 3 वेळा लिहायचं. आता तुम्हाला सेकंड कॉलमने एक्सपांड करायचं ना. मग सगळ्या कॉलमच्या जागी काय येईल सांगा 2 2 2 2 2 2 ही कॉलमच्या जागी आहे. सेकंड कॉलमने एक्सपांड करायचं. मग रोच्या इकडे 1 1 2 2 आणि 3 आणि हे जे असतात ते एलिमेंट्स असतात. आता A12 म्हणजे कोण. 1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम हा नंबर आहे. A12 म्हणजे कोण आहे. तसं A22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम हा एलिमेंट आहे. आणि हे जे असतात ते कोफॅक्टर्स असतात. याकरता आपले इंट्रोडक्शनचे 2 पहिले डिटरमिनंटचे लेक्चर्स आहेत. पहिले 2 ते पुन्हा एकदा पहा आणि त्यातून हा प्रकार जो आहे तो सिम्प्लिफाय करून घ्या. जमेल तुम्हाला. ओके नाउ क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट. क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट काय म्हणतात. इव्हॅल्युएट आणि मग 1 2 असे 2 क्वेश्चन्स आहेत आणि शेवटी लिहिले बाय युजिंग प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीजचा वापर करून इव्हॅल्युएट करायचं आहे तुम्हाला. त्यातला मी पहिला क्वेश्चन घेऊन घेतलाय. डिटरमिनंट 2 3 5 400 400 600 1000 48 47 आणि 18. बघा हे जे सगळे नंबर्स आहेत की नाही हे या सेकंड रो मधले हे 200च्या पाढ्यामध्ये येतात. 200च्या टेबलमध्ये येतात. मग या रो मधनं 200 आपण कॉमन काढूया. टेकिंग 200 कॉमन फ्रॉम R2 सेकंड रो. टेकिंग 200 कॉमन फ्रॉम R2 D इक्वल्स. आता हे 200 कॉमन आले. पहिले 2 3 5 ॲज इट इज. त्यातून 200 कॉमन काढा. 200 2 ज 200 3 ज 205 त्यानंतर 48 47 18 ॲज इट इज. प्रॉपर्टीज वेळच्या वेळी वाचत जावं. 200 इंटू ब्रॅकेट 0. कोणतेही 2 रोज किंवा कोणतेही 2 कॉलम्स आयडेंटिकल असतील म्हणजे सेम असतील तर डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते 0. रिझन R1
आयडेंटिकल आर टू, त्यामुळे फायनल आन्सर डी इक्वल्स 0. ठीक आहे. त्यातला पुढचा क्वेश्चन बघा. त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. C इक्वल्स डिटर्मिनंट 101, 102, 103, 106, 107, 108, 1, 2, 3. ठीक. पहिल्यांदा आपण C3 मधून C2 मायनस करूया. C3 चेंजेस टू C3 मायनस C2. D इक्वल्स काय होईल बघा. 101, 106, 1 as it is, 102, 107 आणि 2 as it is. 103 मधून 102 गेले 1, त्यातूनही गेले 1, 3 मधून 2 गेले 1. बरं. आता C2 चेंजेस टू C2 मायनस C1. C2 मधून C1 मायनस करा. C1 as it is, 101, 106, 1. 102 मधून 101 गेले, 107 मधून 106 गेले, 2 मधून 1 गेला 1, हे 111 as it is. सो D इक्वल्स 0. दोन कॉलम्स आयडेंटिकल झाले, म्हणजे C2 आयडेंटिकल C3, त्यामुळे डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे, तर 0 असली पाहिजे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 4. फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. दोन प्रॉब्लेम दिले. मायनर्स आणि कोफॅक्टर्स तुम्हाला काढायला सांगितले. मागचा टाईप बघून घ्या. मायनर्स कोफॅक्टर्स कसे काढतात त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तर तो बघा आणि त्यानुसार क्वेश्चन नंबर 4 स्वतः सोडवून घ्यायचा. मायनर्स आणि कोफॅक्टर्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इफ हा डिटरमिनंट 1, 4, 20, 1 minus 2 minus 5, 1, 2x, 5x square, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिलेली आहे. तर हा इथनं x काय असं तुम्हाला विचारलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असं विचारलं. ठीक आहे. सरळ डिटरमिनंट सोडवून जाऊया आपण. 1 इंटू ब्रॅकेट मायनस 10x स्क्वेअर, हा प्रोडक्ट मायनस 10x म्हणजे प्लस 10x झाले. बाय चेंजिंग द साइन -4, 5x स्क्वेअर माइनस प्लस 5. ठीक है. प्लस 20 इंटू ब्रैकेट, प्लस 20 इंटू ब्रैकेट 2x माइनस प्लस 2 इज इक्वल टू 0. ठीक है. त्यातले थोडेफार कॉमन घ्यायचे मला जरा चान्सेस दिसतात. बघूया काय काय कॉमन घेतलंय. सगळ्यात पहिल्यांदा मी यातून 10 कॉमन करतो. x पण आहे पण मी 10 कॉमन करतो. नंबर 10 कॉमन काढला, काय शिल्लक झाले -x स्क्वेअर प्लस x. हे बघा, यातून 5 कॉमन करूया. यातून -4 इंटू आतनं आलेले 5, 4 5 20 होते. इथं x स्क्वेअर प्लस 1 प्लस यातून 2 कॉमन निघतात, म्हणजे 20 इंटू 2 ब्रॅकेट मध्ये x प्लस 1 इज इक्वल टू 0. आता आणखी पुढे हे 10 इंटू ब्रॅकेट -x स्क्वेअर प्लस x as it is, -20 इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 1 as it is, प्लस 40 इंटू ब्रॅकेट x प्लस 1 as it is इक्वल टू 0. आता या सगळ्यातून पुन्हा 10 कॉमन करूया. 10 सगळ्यातून, यातून आणि यातून 10 कॉमन काढू आणि तो 10 ट्रान्सफर केला, डायरेक्ट ट्रान्सफर. मग उरलं काय काय सांगा. 10 कॉमन आणि 0 मध्ये ट्रान्सफर केलं. मग यातलं उरले -x स्क्वेअर प्लस x. यातले 2 राहिले ना, 10 कॉमन गेले, x स्क्वेअर प्लस 1. यातले 4 राहिले, x प्लस 1 इज इक्वल टू 0. आता थोडे इक्वेशन रिड्यूस झाले. आता हे सोडवत जाऊ आपण. सगळं ओपन करा. -x स्क्वेअर प्लस x -2x स्क्वेअर -2 प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. हे दोघं मिळून झाले -3x स्क्वेअर. हे दोघं मिळून झाले प्लस 5x आणि हे दोघं मिळून झाले प्लस 2 इज इक्वल टू 0. त्यातला मायनस साइन कॉमन काढून तेही ट्रान्सफर करूया. इथे लिहितो मी आता. 3x स्क्वेअर पॉझिटिव्ह झाले, -5x -2 इज इक्वल टू 0. 3 टू द -6 ला स्प्लिट करा आणि डिफरन्स 5 यायला पाहिजे, म्हणजे 6 मधलं 6
minus 6 plus 1. So 3x square minus 6x plus 1x minus 2 is equal to 0. पहिल्या दोघांमध्ये 3x कॉमन, x minus 2 plus 1 कॉमन, x minus 2 is equal to 0. पुन्हा एकदा x minus 2 कॉमन, उरलेले 3x plus 1 is equal to 0. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे, either first term 0 or second term 0. Therefore, x equals to or x equals minus 1/3. X equals to or x equals minus 1/3. Okay? Okay. त्यातला सेकंड क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 5 त्यातला सेकंड. Determine 1 2x 4x 1 4 16 1 1 1 ह्याची व्हॅल्यू तुम्हाला काय दिली त्यांनी, तर ती 0 दिलेली. ठीक आहे. आता डिटरमिनंट सोडवतोय आपण 1 into bracket 4 1 4 minus 16 1 16 minus 2x 1 1 1 minus 16 plus 4x into bracket 1 minus 4 आणि याची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली, 0 दिलेली. So 1 into bracket minus 12 minus 2 into bracket minus 15 याचा आन्सर plus 4x into bracket minus 3 is equal to 0. Minus 12 minus minus plus 30x plus into minus minus 4 3 that 12x is equal to 0. Minus 12 RHS मध्ये गेले आणि यांचा डिफरन्स 18x 31 ने 12 गेले 18x is equal to 12. 18 ने डिवाइड करा, x equals 12 upon 18. Therefore 6 2 that 12 6 3 that 18. Final answer 2/3. Next, question number 6. By using properties of determinant, prove that determinant x plus y, y plus z, z plus x, z x y 1 1 1 is equal to 0 प्रूव्ह करायचे. प्रॉपर्टीज वापरून तुम्हाला हे 0 प्रूव्ह करायचे. ठीक आहे. अगदी सोपं आहे, लक्षात. आपण R1 मध्ये R2 ऍड करून बघूया, त्याच्यानंतर काय होतं बघू. हे जे आहे हे विजन जे आहे ते प्रॅक्टिस शिवाय कधी येत नाही. बरं, हे केल्यानंतर काय येईल, मग कॉमन निघेल, त्याला 2-3 स्टेप असं मनातल्या मनात पुढे जावं लागतं, तेव्हाच तुम्हाला हे असले प्रॉब्लेम सोडवता येतात. लक्षात आलं. बरं, R1 changes to R1 plus R2 LHS is equal to, सांग याच्यात z ऍड करा म्हणजे x plus y plus z, याच्यात x ऍड करा x plus y plus z, याच्यात y ऍड करा x plus y plus z, बाकी z x y as it is 1 1 1 as it is. आता फर्स्ट रो मधून x plus y plus z कॉमन करा. x plus y plus z कॉमन काढले फर्स्ट रो मधून 1 1 1 z x y 1 1 1. R1 R3 आयडेंटिकल आहेत बघा, इक्वल्स x plus y plus z इंटू डिटरमिनंटची व्हॅल्यू 0, कारण दोन रोज आयडेंटिकल आहेत. त्यांना रिझन द्यावं लागतं. R1 आयडेंटिकल R3, फायनल आन्सर 0 इक्वल्स RHS. Final answer 0 equals RHS. Okay. Now question number 7. Without expanding determinant show that, आणि त्यामध्ये जवळपास 4-5 क्वेश्चन्स आहेत. त्यातला पहिला बघूया आपण. डिटरमिनंट b plus c bc b square c square असं c plus a ca a square a square a plus b ab a square b square याची व्हॅल्यू तुम्हाला 0 दाखवायची आहे, पण डिटरमिनंट ओपन करायचा नाहीये. डिटरमिनंट एक्सपॅंड करायचा नाहीये आणि याची व्हॅल्यू 0 दाखवायची. हा प्रॉब्लेम थोडा अवघड आहे, पण 4-5 वेळा जर तुम्ही केला तर तुम्हाला नक्की जमेल. हा बघा, LHS इज इक्वल टू, ही ऍडजस्टमेंट जरा नीट लक्षात घ्या. ABC न मल्टिप्लाय करून ABC नच डिवाइड करायचं, काही फरक पडत नाही. डिटरमिनंट ॲज इट इज b plus c bc b square c square c plus a ca c square a square a plus b ab आणि a square b square.
यातल्या ए न फर्स्ट रोला या बी न सेकंड रोला आणि सी न थर्ड रोला मल्टिप्लाय करायचं. पुढे तिथं मेन्शन करायचं बघा, मल्टिप्लाइंग R1 बाय ए, म्हणजे R1 ला ए न मल्टिप्लाय करायचं, R2 बाय बी, R2 ला बी न मल्टिप्लाय, and R3 बाय सी. म्हणजे यातले 1/ABC शिल्लक राहणार. यातला ए आता ह्याला मल्टिप्लाय होत जाणार आहे बघा. ए, चला ए ने ह्याला मल्टिप्लाय करा पहिल्या एलिमेंटला, AB प्लस AC. नीट लक्ष द्या, ए ने ह्याला मल्टिप्लाय AB प्लस AC. इकडे काय येणार ABC, इकडे काय येणार AB² C². आता बी न सेकंड रोला बघा काय काय येणार BC प्लस BA ला मी AB लिहितोय. आता बी न ह्याला बघा ह्याला मल्टिप्लाय CA ला, म्हणजे BCA अरे म्हणजेच ABC ना. त्यानंतर बी न ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे, बी न ह्याला मी सिक्वेन्स प्रॉपर देणार आहे बघा, A² B C². बी न सेकंड रोला मल्टिप्लाय केलं, हे काय A² हे C² आणि बी न मल्टिप्लाय केलंय. आता थर्ड रोला सी न मल्टिप्लाय करायचं आहे, CA म्हणजेच AC, CA प्लस CB म्हणजेच BC. सी न मल्टिप्लाय करा ABC, सी न मल्टिप्लाय करा ह्याला तिसरा A² B² C. ठीक आहे. आता C2 मधून ABC कॉमन, ह्यात पण ABC आहे, कॉमन करूया. किंवा नुसतं यातनं या कॉलम मधनं ABC कॉमन करूया, फक्त या कॉलम मधनं काढतो, या कॉलम मधनं ABC कॉमन करतो. बघा काय काय आहे, ABC कॉमन काढले की यातले राहतील BC आणि इथं 1 1 1 राहील. ठीक आहे. तर बघा, टेकिंग ABC कॉमन फ्रॉम C2 and C3 रिस्पेक्टिव्हली. दोघांतलं काढायचं, यातलं पण ABC आणि ह्यातलं पण ABC कॉमन काढूया. बघा बाहेर 1/ABC आहेत की नाही, 1/ABC. आता आतनं ABC असे दोनदा येणार, म्हणजे त्याचा स्क्वेअर कॉमन येणार. ह्यातनं एकदा ABC आणि ह्यातनं एकदा ABC कॉमन येणार. डिटर्मिनंट ह्यात काही बदल नाही, लिहिताना तर कॉलम वाईज लिहितो बघा. AB प्लस AC as it is, BC plus AB, BC plus AB as it is, AC plus BC as it is. आता यातनं 1 1 1 राहिले, हे कॉमन मध्ये गेल्यानंतर 1 1 1. हे बघा आता नीट आहे का, ABC कॉमन काढल्यानंतर A जाईल पण इथे BC राहील की, इथं BC शिल्लक. यातला ABC कॉमन काढल्यानंतर B जाईल पण AC शिल्लक आहे, AC. नीट लक्ष द्या बरं. यातला ABC मधला C कॉमन गेला पण यातला AB शिल्लक राहील. आता या C3 ला आपण C1 मध्ये ऍड करूया, यातला एक स्क्वेअर निघून जाईल आणि C1 चेंजेस टू C1 प्लस C3. बघा आता शिल्लक कोण राहिले सांगा, वर फक्त इथं एक ABC शिल्लक राहील. काय शिल्लक राहिले, ABC. डिटर्मिनंट ह्याला ऍड करायचंय, कशाला C1 मध्ये C3 ला ऍड करायचंय. या कॉलमला इथे ऍड करा. काय काय आलं सांगा, AB प्लस BC प्लस AC. ह्याच्यात हे ऍड करा बघा, AB प्लस BC प्लस AC. मी काही सिक्वेन्स प्रॉपर लिहायला लागले, हे ह्याच्यात ऍड करा बघा, AB प्लस BC प्लस AC राहते. 1 1 1 as it is, BC AC AB as it is. हे AB प्लस BC प्लस AC पुन्हा कॉमन करा, म्हणजे ABC ऑलरेडी आहे आणि काय येणार सांगा यातनं कॉमन, AB प्लस BC प्लस AC कॉमन येणार आहे C1 मधून. मग यातला 1 1 1 शिल्लक, तिकडे पण 1 1 1 आहे. मग BC AC AB as it is equal to ABC into bracket AB plus BC plus AC आणि into 0 करण्याच्या दोन कॉलम्स आयडेंटिकल आहेत. कोणते कोणते सांगा, C1 आयडेंटिकल C2. हे मल्टिप्लिकेशनचा आन्सर फायनली 0 इक्वल्स RHS. बट विदाउट एक्सपांडिंग आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं.
RHS दाखवायची विदाउट एक्सपांडिंग द डिटरमिनंट. ओके. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन. हा डिटरमिनंट दिलाय LHS मध्ये XA YB ZC A² B² C² 1 1 1 आणि एक्सपांड न करता हा डिटरमिनंट तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. हे आणि हे इक्वल आहे ते तुम्हाला प्रूव्ह करायचं. ठीक आहे. आता इथं साधा विचार करा बघा. x इथं ax होता ना, त्यातला x शिल्लक राहील म्हणजे त्यातला a निघून गेलाय. इथला a² चा a शिल्लक आहे म्हणजे a निघून गेलाय. ते खालचं बघूया BC कसं ऍडजस्ट करायचं आपण बघूया. निदान एवढंच तरी कळलं पाहिजे की ह्या कॉलम मधला a निघून गेलाय, या कॉलम मधला b निघून गेलाय, या कॉलम मधला C निघून गेलेला आहे. हे एवढं जरी तुम्हाला कळलं तरी सफिशियंट आहे. बघा LHS केली आपण. टेकिंग A B C common from C1 C2 C3 respectively. काय काय सांगितलं मी? टेकिंग A B C common from C1 C2 C3 respectively. बघा LHS इक्वल्स A B C कॉमन आले तर ना LHS ह्या कॉलम मधला A कॉमन करा. A म्हणजे असं कोण राहिलं सांगा X, ह्यातला कोण राहिला A. इथे काय राहिले नीट लक्ष द्या. 1/a राहिले 1/a. त्यातनं B कॉमन करा. Y B 1/b. त्यातनं Z C कॉमन करा. Z C 1/c. हे 1/a 1/b 1/c कळले बघा. कॉमन करायचं म्हणजे डिवाइड करायचं. हे काय डिवाइड केलं जाईल. आता या ABC न फक्त R3 ला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग R3 बाय ABC. ABC ने R3 ला मल्टिप्लाय करायचं. LHS is equal to determinant X Y Z A B C. R3 ने मल्टिप्लाय करा बरं. R3 ला ABC म्हणजे ABC अपॉन A हे बघा हे ABC अपॉन B आणि ABC अपॉन C. यातला A कॅन्सल, यातला B कॅन्सल, यातला C कॅन्सल. इक्वल्स काय शिल्लक आहे सांगा? X Y Z A B C BC AC आणि AB शिल्लक आहे. बघा बरं इक्वल्स RHS आहे का बघा. इक्वल्स RHS. समजेल तुम्हाला? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. LHS मध्ये जो डिटरमिनंट दिलाय तो LMN EDF UVW असा दिलाय आणि हे एक्सपांड न करता हे प्रूव्ह करायचं. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. यात जे LMN आहेत की नाही ते तिथं कॉलम मध्ये आलेत की नाही बघा. LMN कॉलम मध्ये कुठ खालीवर असणे पण आलेत. EDF बघा EDF कॉलम मध्ये गेले. UVW पण कॉलम मध्ये. इथं रो आहेत ते तिकडे कॉलम मध्ये गेलेत. म्हणजे यामध्ये या डिटरमिनंट मध्ये जे एलिमेंट्स रो मध्ये ते सगळे तिकडे कॉलम मध्ये गेले. पहिली प्रॉपर्टी वाचा आणि ती अप्लाय करा. काय पहिली प्रॉपर्टी? इफ ऑल द रोज अँड कॉलम्स ऑफ डिटरमिनंट आर इंटरचेंज देन द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट रिमेन्स अनचेंज. आपण इथे लिहायचं इंटरचेंजिंग rows and columns we get सांगा LHS is equal to determinant. बघा LMN ला पहिल्या कॉलम मध्ये केलं, EDF ला दुसऱ्या कॉलम मध्ये, UVW ला पुढच्या कॉलम मध्ये. आता चेक करा NFW हे आहेत की नाही हे वर पाहिजेत का ना शो दॅट मध्ये बघायचं. पण ठीक आहे हे वर पाहिजेत तर मग R1 R3 आपापसात बदला. मग R1 इंटरचेंजेस विथ R3. तुम्हाला माहिती आहे दोन रोज किंवा दोन कॉलम जर आपण इंटरचेंज केले तर डिटरमिनंटचं साइन बदलतं साइन. मग आता NFW वर घ्या, NFW वर घेतले, MDV तिथंच जागेवर MDV त्यात काही बदल नाही, LEU खाली, LEU खाली आलं. ठीक आहे आता ते तरी मिळालं. आता LEU तुम्हाला सेकंड रोला पाहिजेत, MDV खाली पाहिजेत. म्हणजे बघा LEU तुम्हाला सेकंड रोला पाहिजेत, MDV खाली पाहिजेत. पुन्हा R2 इंटरचेंजेस विथ R3 करा. परत दोन रोज बदलले की साइन बदलतं, डिटरमिनंटचं साइन बदलतं. म्हणजे LHS इज इक्वल टू आता ते पॉझिटिव्ह होणार. NFW ॲज इट इज त्यात काही बदल नाही. NFW ॲज इट इज. हा MDV जे आहेत ना ते खाली येणार आहे, LEU वर जाणार आहे. LEU वर गेले आणि MDV खाली आले.
आला का बघा तुमचा डिटर्मिनंट इक्वल्स RHS, हे प्रूव्ह झालं इक्वल्स RHS. ओके, ह्याला लक्ष ऑब्झर्वेशन फार व्यवस्थित लागतं. आणि त्यात आता लास्ट क्वेश्चन बघूया आपण, जरा विचित्र आहे पण इंटरेस्टिंग आहे. नीट लक्ष द्या. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला 0 दाखवायची. तुम्ही एक ऑब्झर्व करा, सगळे डायगोनलवर 0 आहेत. इकडे ABC जे त्याचे बरोबर अपोजिट साइन खाली ABC आहेत बघा, अपोजिट साइन. आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला काय दाखवायची, तर तुम्हाला 0 प्रूव्ह करायची. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय दाखवायची, 0. खूप सोपा प्रॉब्लेम आहे पण लवकर समजत नाही. बघा, मी पहिल्यांदा या डिटर्मिनंटला या डिटर्मिनंटला D म्हणतो, की ज्या D ची व्हॅल्यू तुम्हाला काय दाखवायची, या D ची व्हॅल्यू काय दाखवायची, 0. हा डिटर्मिनंट काय सांगा, 0AB मायनस A0C मायनस B मायनस C 0. हा तुमचा झाला D डिटर्मिनंट. आणि ह्याची व्हॅल्यू 0 दाखवायची म्हणजे D इक्वल 0 दाखवायचं आहे तुम्हाला. D इक्वल 0. नीट आहे का? मी ह्या तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 दाखवायची. मी या डिटर्मिनंटला काय म्हणले, D. मग तुम्हाला D ची व्हॅल्यू 0 दाखवायची असा त्याचा अर्थ आहे. बघा, R1 R2 R3 सगळ्यातून मायनस साइन आपण कॉमन काढायचं. टेकिंग -1 कॉमन फ्रॉम R1 R2 R3 रिस्पेक्टिव्हली. सगळ्यातून म्हणजे D इक्वल्स -1 3 वेळा कॉमन येणार, 3 वेळा म्हणून क्यूब लिहिलंय. 0 मधून काही कॉमन निघतं, -a -b प्लस a 0 -c. ठीक आहे. त्यानंतर इकडे काय बघा, प्लस b प्लस c आणि इकडे हे 0. काय केलं सांगा, तिघातून आपण मायनस साइन काय केलं, कॉमन काढलं. तिघातून मायनस साइन काय केलं मी, कॉमन. ठीक आहे. आता -1 चा क्यूब तुमचा -1च आहे, -1. ठीक आहे, इनटू डिटर्मिनंट. मी यातले सगळे रोज आणि कॉलम्स इंटरचेंज करतोय. समोर रिझन देतो मी तुम्हाला. सगळे रोज आणि कॉलम इंटरचेंज केले. काय आहे सांगा, पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये 0 -a -b. दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलम मध्ये a 0 -c. तिसऱ्या रोला तिसऱ्या कॉलम मध्ये घ्या, b c 0. नुसतं रिझन घ्या, इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. काय केलं सांगा तुम्ही, रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केलं. आता एकदम नीट ऑब्झर्व करा, हा जो डिटर्मिनंट आहे की नाही, हा डिटर्मिनंट म्हणजे D आहे का बघा, आहे का याला चेक करा. हा डिटर्मिनंट इथे आहे का बघा, चेक करा बघा. 0AB आहेत का बघा, -a0c आहेत का बघा, -b -c0 आहेत का बघा. म्हणजे D इक्वल्स -1 इंटू ब्रॅकेट D, त्याला D रिप्लेस केलं, पुढे लिहिलं. देअरफॉर D इक्वल्स -d. -1 इंटू D म्हणजे काय आहे, -d. -d ला LHS मध्ये आणा, प्लस झाले. ट्वाइस D इक्वल्स 0. 2 ने डिवाइड करा, फायनल आन्सर D इक्वल्स 0. फायनल आन्सर D इक्वल्स 0. D म्हणजे काय सांगा, हा डिटर्मिनंट. देअरफॉर डिटर्मिनंट हे बघा, हा 0AB त्यानंतर -a0c -b -c 0. या D ची व्हॅल्यू किती प्रूव्ह केली आपण, 0 प्रूव्ह केली. विदाउट एक्सपांडिंग त्याची व्हॅल्यू 0 प्रूव्ह केली. थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे पण इंटरेस्टिंग आहे, चांगला प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित सोडून ठेवा. आपण आता क्वेश्चन नंबर 7 पर्यंतचा भाग सगळा पूर्ण केलेला आहे. क्वेश्चन नंबर 7, बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत. ओके.